आपण वरळीतली ही दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छतेचा आढावा घेतात। याच ठिकाणी या रस्त्यांवर सध्या स्वच्छता करण्यात येते। त्याची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताना दिसतात। तर त्यांच्या सोबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा आहेत। तसंच महापालिकेचे काही अधिकारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत आणि नागरिक सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। सध्या मुंबईमध्ये स्वच्छतेचा आढावा घेण्याचं जे काम आहेत मुख्यमंत्री करताना दिसतात। काही दिवसांपूर्वी सुद्धा त्यांनी या परिसरातला आढावा घेतलेला होता आणि आज ते वरळीमध्ये पुन्हा एकदा स्वच्छतेचा कामाचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। वरळी हा खरं तर आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छतेचा आढावा घेताना दिसतात। तर त्यांनी सुद्धा हातात ग्लोव्स घालत या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे। काही शाळकरी मुलं सुद्धा त्यांच्या सोबत या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। शिवाय या परिसरातले नागरिक सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। तर सध्याची ही दृश्य आपण वरळीतली पाहतोय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? नक्कीच आपण बघतोय की मुख्यमंत्री स्वतः हे डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये उतरलेले आहेत आणि वरळी येथील रस्त्यांची साफसफाई करताना आपल्याला मुख्यमंत्री स्वतः दिसून येत आहेत। मुख्यमंत्री त्यांच्यासोबतच मंत्री दीपक केसरकर हे देखील इथे उपस्थित आहेत आणि वरळी येथील हेगडेवार चौक येथील रस्त्याची सध्या स्वच्छता मोहीम इथे सुरुवात आहे। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातला संपूर्ण परिसर आहे आणि तिथेच आता सध्या मुख्यमंत्र्यांकडून डीप क्लीन ड्राईव्ह सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। पालिकेकडून मोठ्या प्रमाणात प्रेशराईज पाणी मारून रस्ते साफ करताना आपल्याला मुख्यमंत्री स्वतः इथे दिसून येत आहेत। इकडे सध्या हेगडेवार चौकात हे डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे। त्यानंतर वरळी नाक्याला मुख्यमंत्री जातील, नंतर नागपाडा येथे जातील आणि नंतर माझगाव असा संपूर्ण साऊथ मुंबईमध्ये आज मुख्यमंत्र्यांकडून डीप क्लीन ड्राईव्ह सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। काही शाळकरी मुलं देखील या मोहिमेमध्ये सहभागी झालेली आपल्याला दिसून येत आहे। स्वच्छतेसंदर्भात त्यांनी बॅनर्स इथे आणलेले आहेत आणि त्यांच्या जोडीला स्वतः मुख्यमंत्री त्यासोबतच मंत्री दीपक केसरकर हे आपल्याला रस्त्यांची साफसफाई करताना दिसून येत आहेत। नक्कीच सचिन, मागच्या वेळी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या स्वच्छतेचा आढावा घेतलेला होता त्यांच्यासोबत आयुक्त इक्बाल सिंग चहल सुद्धा होते आणि यावेळी सुद्धा काही महापालिकेचे अधिकारी दिसतात। काय काय सूचना नेमक्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांना केल्या? नक्कीच आपण बघतोय की सध्या मुंबईमध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे। AQI जो आहे तो अतिशय वाईट या कॅटेगरीत बहुतांश वेळा मुंबईमध्ये असतो आणि त्यामुळे ही स्वच्छता मोहीम मुंबईमध्ये राबवली जाते। जी रस्त्यावरील धूळ आहे ती पाणी मारून कमी करण्याचा प्रयत्न केला जातो। आता काही वेळापूर्वी मुख्यमंत्री हे जे BMCचे कर्मचारी अधिकारी इथे आहेत त्यांच्याशी त्यांनी संवाद देखील साधला आणि जवळपास दर एक दिवसाआड हे सगळे जे रस्ते आहेत मुंबईचे ती धुण्याची लवकरात लवकर महापालिकेकडून व्यवस्था केली जाईल असं आश्वासन देखील इकडनं मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं। आपण बघतोय की प्रेशर पाणी मारून रस्त्याची साफसफाई केली जाते। ही रस्त्यावरील धूळ आहे ती बसवण्याचा इथे प्रयत्न केला जातो। सोबतच रस्ते स्वच्छ देखील इथे मुख्यमंत्री स्वतः करताना आपल्याला दिसून येतं। त्यांच्या जोडीला मंत्री दीपक केसरकर आहे आणि पालिकेचे कर्मचारी देखील स्वच्छता मोहीम राबताना आपल्याला दिसून येत आहेत। नक्कीच नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेत स्वतः सुद्धा स्वच्छता केलेली आहे। स्वतः सुद्धा या रस्त्यांवर पाणी ते मारताना आपल्याला दिसतात। तर सध्या मुंबईमध्ये प्रदूषणाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे। ठिकठिकाणी धूळ असल्यामुळे स्वच्छता करण्यात येते। तर रस्त्यांवर पाणी मारत हे प्रदूषण कमी करण्याचा खरं तर महापालिकेतर्फे प्रयत्न करण्यात येतोय।